की नेते उद्याच्या निकालाआधीच जुळली काही गणिते, पहा गुलाल कुणाचा। अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास उरले आहेत। कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। अहमदनगर आणि शिर्डी मतदारसंघासाठी MIDC येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार आहे। गुलाल आमचाच असं म्हणत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी विजयाचा दावा केला। अहमदनगर मतदारसंघात तर अनेकांनी दादा आणि नेते यांच्या विजयावर पैजा देखील लावले आहेत। या निकालाकडे जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलंय। शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या उमेदवारीनं तिरंगी लढत झाली असली तरी खरी लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे आणि उद्धव ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात झाली आहे। आता निकालाची उत्कंठता शिगेला पोहोचली असून विखे की लंके या अस्तित्वाच्या लढाईत कोण विजयी होणार, तर लोखंडे हॅट्रिक करणार की वाकचौरे बाजी मारणार, हे आता मंगळवारी स्पष्ट होणार आहे। नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात घासून निवडणूक झाली आहे, त्यामुळे कोण विजयाची माळ गळ्यात घालणार हे सांगणं अवघड आहे। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विखे यांची बाजू तशी भक्कम होती। बूथ स्तरावर असलेली मोठी यंत्रणा, भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेना यासह 4 विद्यमान आमदार आणि विखेंची स्वतंत्र यंत्रणा, एवढी मोठी फौज डॉक्टर सुजय विखेंसाठी परिश्रम घेत होती। त्या मानानं विरोधी निलेश लंके यांच्याकडे उमेदवारीचं चिन्हच नव्हे, बूथ स्तरावर पारनेर वगळता अन्यत्र यंत्रणाच नव्हती। अर्थात सुरुवातीला विखेंचा एकतर्फी विजय होईल असं वाटत असताना लंके यांनी विखेंसमोर जोरदार आव्हान दिलंय। त्यामुळं ही लढत आता विखे आणि लंके यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई झाली आहे। त्यात कोण विजयी होणार हे आता मंगळवारी दुपारनंतर स्पष्ट होणार आहे। यात यंदा या मतदारसंघात मतदानाचा टक्का चांगलाच वाढलाय। आता हा टक्का कोणाच्या बाजूने झुकला हे देखील मंगळवारी दिसून येईलच। आज दूधवाल्यांची शेतकऱ्यांची भेट घेतली आपण, काय नाही आज निवडणुकीच्या प्रचाराचा हा शेवटचा टप्पा आणि त्या टप्प्यामध्ये बहुतांशी सर्वसामान्य लोकांना भेटणं हा माझा एक महत्त्वाचा अजेंडा आहे। आज त्याच बरोबरीने आज दूध उत्पादक आमचे काही शेतकरी, काही भाजीपाला विकणारे काही आमचे शेतकरी मंडळी यांच्याशी आज त्या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने गाठ भेट घेऊन त्यांच्या व्यथासुद्धा जाणून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। गॅरंटी कधी पूर्ण होणार असं शरद पवार म्हणतात? असा प्रश्न आहे की जे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी कामं मागच्या 10 वर्षामध्ये केले तर ते कामं तशीच पुढे चालू राहतील अशी ती गॅरंटी दिलेली आहे। त्यांना नेमकी कोणत्या विषयाची गॅरंटी पाहिजे, त्यांना एखादं पद भविष्यात मिळावं इकडून याची गॅरंटी पाहिजे, तर विकास कामांची गॅरंटी पाहिजे, त्यांनी स्पष्ट करावं।